आपण पाहताय IB7 न्यूज, आवाज नव्या युगाची। भारतीय बौद्ध महासभा जळगाव जिल्हा पूर्वच्या वतीने परभणी विटंबनाबाबत राष्ट्रपती यांना निवेदन। जळगाव दिनांक 23 डिसेंबर 2024 सोमवार रोजी भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दल जळगाव जिल्हा पूर्व शाखेच्या वतीने परभणी संविधान प्रतिकृती विटंबना व त्यानंतर झालेल्या कोम्बिंग ऑपरेशनचा निषेध व सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणी न्याय मिळावा, तसेच संसदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल एकेरी उल्लेख करणारा मनुवादी गृहमंत्री अमित शहा याचा राजीनामा घेण्यात यावा, या आशयाचे लेखी निवेदन भारताच्या महामहिम राष्ट्रपती यांच्या नावे जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यामार्फत आज दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव या ठिकाणी देण्यात आले। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांची स्वतः वार्तालाप करून लेखी निवेदन स्वीकारले व पुढे वरिष्ठापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासनही दिले। सदर निवेदन देताना भारतीय बौद्ध महासभेचे आद के.वाय. सुरवाडे गुरुजी, राज्य संघटक रवींद्र वानखेडे, जिल्हाध्यक्ष सुशील कुमार हिवाळे, जिल्हा सरचिटणीस शैलेंद्र जाधव, BS पवार, वसंतदादा लोखंडे, रमेश साळवे, जिल्हा उपाध्यक्ष व महिला विभागाच्या प्रियंकाताई अहिरे, जिल्हाध्यक्ष सुनीताताई वानखेडेजी, उपाध्यक्ष वनिताताई साळवे, विद्याताई झनके, ज्योतिताई दाभाडे, प्रकाशजी सरदार, जिल्हा संघटक सुभाष सपकाळे, जगदीश सपकाळे, श्रावण साळुंखे, संतोष गायकवाड, राजेश शिंगळे, जळगाव तालुकाध्यक्ष अशोक नरवाडे, परमेश्वर जंजाळे, किरण सोनवणे, जयपाल धुरंधर, चंद्रकांत वाघ, विजय तायडे, आनंद निकम, समता सैनिक दलाचे सर्व सैनिक गणवेशात हजर होते। यासह जळगाव तालुका महिला शाखेच्या पदाधिकारी, भगिनी व बंधू उपस्थित होते। निवेदन सुशील कुमार हिवाळे, जिल्हा सरचिटणीस यांनी समक्ष वाचून दाखविले। IB7 न्यूज रिपोर्टर, जळगाव। जय संविधान। मी सुशील कुमार हिवाळे, जळगाव जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचा जिल्ह्याचा सरचिटणीस। आज या ठिकाणी जळगाव जिल्हा भारतीय बौद्ध महासभेच्या पुरुष शाखा आणि महिला शाखा या दोघंही शाखांच्या वतीनं सन्माननीय जिल्हाधिकारी जळगाव यांना निवेदन देण्यासाठी आम्ही उपस्थित आहोत। महाराष्ट्र राज्यामध्ये 10 डिसेंबर 2024 रोजी परभणी जिल्ह्यामध्ये परभणी शहरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची अमानवीय पद्धतीने नासधूस केल्या गेली आणि ते झाल्यानंतर आंबेडकरी अनुयायांमध्ये, संविधानवादी लोकांमध्ये जो काही जनप्रक्षोभ निर्माण झाला त्याला शमवण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं जे कॉम्बिंग ऑपरेशन त्या ठिकाणी राबवल्या गेलं, त्याच्यामध्ये निरपराध लोकांना मारहाण केल्या गेली। वस्त्यांमध्ये जाऊन चुकीच्या पद्धतीनं लोकांना ताब्यात घेऊन मारहाण केल्या गेली। त्याचाच एक भाग म्हणून सोमनाथ सूर्यवंशी सारखा तरुण लॉचा विद्यार्थी, ज्याचा काहीही संबंध कुठल्याही वाईट कृत्याशी नसताना सुद्धा त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयीन कोठडी असताना सुद्धा मारहाण केल्या गेली। त्या मारहाणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीच्या छातीमध्ये मार लागल्यामुळे लोखंडी रॉडने मारल्यामुळे त्याचा त्या ठिकाणी जागीच मृत्यू झालेला आहे। ही चौकशी अंती सुद्धा सिद्ध झालेला आहे। अशा पद्धतीचा अन्याय आंबेडकरवाद्यांवर या ठिकाणी लोकशाही पद्धतीने आंदोलन करत असताना होत असेल तर ही बाब मात्र लोकशाहीला मोठी खेदजनक आहे। या गोष्टीचा निषेध करण्यासाठी निरपराध लोकांवर झालेल्या अन्यायाला न्याय मिळावा, अनेक सुशिक्षित तरुणांवरती खोटे गुन्हे दाखल केले गेले, ते गुन्हे मागे घेतले जावेत आणि लोकशाही मार्गाने केल्या जाणाऱ्या आंदोलकांवर जर अशा पद्धतीनं अत्याचार या ठिकाणी होत असेल तर शासनाने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि त्या ठिकाणी ज्यांच्या गुन्हे दाखल केले ते गुन्हे मागे घेतले जावेत आणि आमचा लोकशाहीवादी पद्धतीचा जो आंदोलनाचा अधिकार आहे तो शाबूत राहावा, याचं निवेदन आम्ही या ठिकाणी महामहिम राष्ट्रपती यांच्या नावाने हे निवेदन आम्ही तयार केलेलं आहे आणि ते सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या मार्फत आम्ही ते महामहिम राष्ट्रपतींना या ठिकाणी सादर करत आहोत। त्यानंतर दुसरी घटना अशी घडली की भारतीय संविधानाचा अमृत महोत्सवी वर्ष चालू असताना या देशाच्या संसदेमध्ये संविधानावरती एक डिबेट 2 दिवसाचं शासनाने आयोजित केलं। आम्ही त्याचं अभिनंदन करतो, परंतु ते डिबेट चालू असताना या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेबांचा एकेरी उल्लेख केला आणि संविधान जर विज्ञानाला मानत असेल तर त्या ठिकाणी मोक्ष आणि देव या बाबींचा उल्लेख करून त्यांनी संविधानाची सुद्धा त्या ठिकाणी पायमल्ली करण्याचा प्रयत्न केला। एकंदरीतच बाबासाहेब आंबेडकरांचा घोर अपमान त्या ठिकाणी केला गेला, संविधानाचा अपमान त्या ठिकाणी केला गेला आणि या कृतीमुळे
फक्त भारतीय आंबेडकरवाद्यांचीच नव्हे तर जगभरातल्या अब्जावधी आंबेडकर अनुयायांच्या भावना दुखवलेल्या आहेत आणि या भावना दुखवल्यामुळे अमित शहा यांना त्या पदावर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही। ज्या संविधान निर्मात्याचा अवमान जर त्या सदनामध्ये होत असेल तर अशा व्यक्तीने त्या पदावर राहू नये, संसदीय पदावर राहू नये ही आमची मागणी आहे आणि माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या मार्फत आम्ही महामहिम राष्ट्रपतींना या ठिकाणी विनंती करतोय, सविनय पद्धतीने विनंती करतोय की अमित शहा यांना त्या पदावरून या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी, या देशाच्या राष्ट्रपतींनी त्यांना त्या पदावर निष्कासित करावं आणि या ठिकाणी बाबासाहेबांचा सन्मान आपण करून दाखवावा।